ट्रॅव्हलिंग दिल्या. हां विशाल बोलतो. क्लेम दिले प्रश्न असतील. हॅलो हां हां फ्रेम देखो बराबर आहे ना. अभी देखो बड़ा है, बहुत बड़ा है. बराबर आहे. महेशला पाठव. जी जी गुरुजीचा इफेक्ट नाही येते. नाही प्रश्न विचार. झालं रे. ठीक आहे पाठवला माहिती. आज सकाळी नेहमीसारखा गांधी कुटुंबाची आणि नेहरूंची जेवढं काँग्रेसचा कार्यकर्ता कोण चाटत नाही तेवढा संजय राजाराम राऊत आज सकाळी मी किती मोठा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, उद्धव ठाकरेंना आणि पवार कुटुंबामध्ये आग लावल्यानंतर आता माझं पुढचं टार्गेट हे काँग्रेस आहे हे संजय राजाराम राऊत सकाळी स्पष्ट केलेलं आहे. आता त्याला संजय राजाराम राऊत म्हणायचं की संजय राजाराम गांधी म्हणायचं हा आमच्या समोर आता प्रश्न निर्माण झालेला आहे. देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी लोकसभेनंतर राज्यसभेमध्ये नेहरू असतील, गांधी कुटुंबीय असेल किंवा काँग्रेस असेल ह्यांनी आपल्या देशाला अधोगतीकडे कसे घेऊन गेले याचं अतिशय विस्तृत आणि सखोल असा त्याच्या संबंधित भाषण केलं, विचार मांडले आणि त्यामुळे देशाच्या जनतेला निश्चित पद्धतीने कळलं असेल की गांधी आणि नेहरू या आडनावामुळे आमचा भारत देश हा प्रगती का करू शकला नाही आणि जेवढी 60 वर्षामध्ये प्रगती झाली नव्हती तेवढी 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारने प्रगती करून दाखवली सगळ्या क्षेत्रामध्ये. आणि हे ज्याला पचत नाही, झोंबतं, ते त्या संजय राजाराम गांधी सारखं बोंबलत बसतात. आपले काय प्रश्न असतील ते विचार. बोला. राहुल गांधींनी असं म्हटले की 50% आरक्षण जे आहे ते आम्ही उकडून फेकू असं. राहुल गांधीजींना आता स्वतःच्या गांधी नावाच्या आरक्षणाची चिंता लागलेली आहे आणि म्हणूनच कधी कास्ट सेन्सस बद्दल बोलायचं, कधी आरक्षणाबद्दल बोलायचं आणि देशामध्ये मूळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक कशी होणार नाही यावर राहुल गांधी सारखे लोक प्रयत्न करतात. संजय राऊतने 32 मतं राज्यसभेची आहेत असं आपल्याकडे आहेत असं सांगितलं. असं ते मोजायला कोण गेलेले आणि विचारायला कोण गेले, 32 मधले नेमकं राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत त्यांचे किती राहतील हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. साहेब, महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री बाबा सिद्दकी यांनी काँग्रेस पक्षाचा पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी ट्विट करून हे जाहीर केलेलं आहे. काँग्रेसच्या नफरतच्या दुकानामध्ये आता मूळ काँग्रेसवाले पण राहू बघत नाहीये, त्यांना पण बाहेर निघायचं आहे आणि काँग्रेसचं नफरतचं दुकान आता कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर असल्यामुळे बाबा सिद्दीकी जी सारखा एक अनुभवी आणि कार्यक्षम कार्यकर्ता हा लवकरच योग्य निर्णय घेईल याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. साहेब, यापूर्वी आता जनसंवाद यात्रा झाली विरोधकांकडून, त्यानंतर भास्कर जाधव आले.
त्याच्यानंतर पुढील आगामी काळात सुषमा अंधारे आहेत, त्याच्यानंतर आणि काही सेनेचे प्रवक्ते शरद कोळी आहेत, अंबादास दानवे. आम्ही परत वन खात्याला आता विनंती करणार आहे की आमच्या इकडे वनप्राण्यांचा त्रास वाढत चाललेला आहे आणि ह्या वनप्राण्यांच्या त्रासामुळे आमच्या सिंधुदुर्गची जनता ही हैराण झालेली आहे. त्याच्यामुळे वन खात्याने याच्यावर लक्ष घालावं एवढीच मी विनंती करेन. साहेब, कुडाळच्या सभेमध्ये भास्कर जाधव यांना यानंतर कधी कुठलंही भाष्य करायला देणार नाही असं म्हटलेलं होतं कुडाळमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी तसेच राणे समर्थकांनी. त्यामुळे कुठेतरी त्या दिवशी जी सभा झाली त्या सभेच्या ठिकाणी भास्कर जाधव अनुपस्थित दिसले. काय वाटतं? नो कमेंट. उत्तराखंडामध्ये समान नागरी कायद्यासाठी आता सुरू झालेला आहे. याबरोबरच भाजप प्रणित किंवा भाजप चे जिथे राज्य आहेत त्या ठिकाणी आता लवकरच मी उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांचं मनापासून मी अभिनंदन करीन की त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन समान नागरी कायदा हा आपल्या राज्यामध्ये लागू केलेला आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की समान नागरी कायदा हा आमच्या महाराष्ट्रात लवकरात लवकर लागू करायला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एक अतिशय सकारात्मक वातावरण तयार होईल आणि समान नागरी कायद्यामुळे आपल्या राज्याचे असंख्य प्रश्न सुटतील, ज्याच्यामुळे आपले राज्याची प्रतिमा उंच होईल. म्हणून लवकरात लवकर समान नागरी कायदा घ्यावा. कदाचित हे जे येणारं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये समान नागरी कायदा आणावा अशी मागणी मी सरकारकडे करणार आहे. शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा, गुंडांसाठी चाललेलं राज्य असं ट्विट संजय राऊतांनी केलं. संजय राजाराम राऊत कदाचित विसरला असेल की त्याच्या घरात आणि त्याच्या मालकाच्या घरात हे किती गुंड राहतात ह्याबद्दल थोडी माहिती त्यांनी उद्या ट्विटरवर टाकली तर थोडं बरं होईल. मग उद्याचा फोटो त्यांनी आदित्य ठाकरेचा पण टाकावा की बाबा हा महिलांचे बलात्काराचे आरोप, महिलांचे खुनाचे आरोप असलेला हा गुंड आहे, किंवा संजय राजाराम राऊत स्वतः महिलांवर शिवीगाळ करणं, महिलांवर अत्याचार करणं असे असंख्य आरोप पण ह्या संजय राजाराम राऊतवर आहे. म्हणून आजूबाजूची गुंड शोधण्यापेक्षा मी आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करणार आहे, मातोश्रीवर बसलेले गुंड आणि भांडूपमध्ये मैत्री बंगल्यामध्ये राहणारा गुंडाला सर्वात पहिले त्याची परेड करा आणि लवकरात लवकर अटक करा. संजय राऊत असं म्हणाले की आमची पण इच्छा आहे की राज्यातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पाठवावं. ह्याच्यात सामाजिक क्षेत्रामध्ये व्यक्तीला पाठवणं ही चांगली भावना आहे, पण त्याचबरोबर छत्रपतींच्या कुटुंबामध्ये आग लावणं, त्यांच्यामध्ये फूट पाडणं हे शोभनीय नाही आहे. वर्षानुवर्ष छत्रपती संभाजी महाराज हे खासदारकीसाठी माजी खासदार पण होते आणि प्रयत्न पण करतात, हे जग जाहीर आहे. मग त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव जाहीर करणं, त्यांचं नाव पुढे आणणं म्हणजे ठाकरे कुटुंबामध्ये आग लावली, पवार कुटुंबामध्ये फूट पाडली आणि आता छत्रपतीचं कुटुंब नेक्स्ट टार्गेट संजय राजाराम राऊतचं आहे का, हा प्रश्न त्याला त्या निमित्ताने विचारला पाहिजे. साहेब, यालाच अनुसरून असं एक म्हणताय की आमच्याकडे शाहू महाराज यांच्या नावाचा प्रस्ताव आला आहे तरी भाजप तोडफोड करण्याचा विचार करत आहे. तोडफोडची ज्याची पीएचडी तोडफोडमध्ये आहे, ज्यांनी घर तोडण्यामध्ये आता उच्चांक गाठलेला आहे, त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करू नये. आता संजय, मी काल पण प्रेसमध्ये बोललो, आज परत बोलतो, संजय राजाराम राऊत सारख्या व्यक्तीला घरात घ्यायचं का, हा असंख्य राजकीय घराणी आता विचार करायला लागलेले आहेत. साहेब, लोकसभा निवडणुकीआधी भाजप बरोबर अनेक छोटे छोटे पक्ष जात आहेत. अकाली दल सुद्धा जाण्याची शक्यता आहे, त्यांची चर्चा सुरू आहे. 2019 मध्ये ही युती तुटली होती, काय सांगाल या संदर्भात? आपला देश हा मोदीमय झालेला आहे. मोदींचीच गॅरंटी आमच्या देशामध्ये चालते. ही देशाची जनता जेव्हा बोलायला लागते तेव्हा असंख्य आमचे राजकीय पक्ष, छोटे असो किंवा मोठे असो, जुने मित्र असो किंवा नवीन मित्र असो, या सगळ्या जणांना
ह्याची जाणीव झालेली आहे, माहिती आहे की ह्या पुढे मोदीजींचीच गॅरंटी 2024ला चालत असल्यामुळे त्या मोदीजींच्या गॅरंटी बरोबर आमच्याही भविष्याची गॅरंटी त्याच्याशी जुडलेली असल्यामुळे हे सगळे लोक मोदीजींच्या मागे आता उभे राहणार आहेत. त्यामुळे अबकी बार 400 पार एवढं confirm. नक्की झालेलं आहे, शिक्कामोर्तब आहे. आता फक्त मतदानाच्या दिवशीची वाट पाहतोय आम्ही. संजय राऊतांसारख्या व्यक्तींची आता दुकानं वाढत चालली आहेत आणि पक्षाची दुकानं एवढी झालीत की आता कार्यकर्ते सांभाळणं देखील मुश्किल झालं असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. ते म्हणणं बरोबरच आहे. संजय राजाराम राऊतचं दुकानच आहे. दुसऱ्यांच्या घरांमध्ये फूट पाडून, नातेवाईकांमध्ये फूट पाडून स्वतःच्या दुकानामधला माल विकायचा, हेच संजय राजाराम राऊतची धंदा आहे. थँक्यू. थँक्यू.